श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरित मानस या ग्रंथातील जो द्वितीय सोपान अयोध्याकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 636. आपण गेल्या चिंतन प्रवाहामध्ये भरतजींच्या या परावाणीपासून निघालेल्या उद्गारांमध्ये जी आर्तता होती त्या वाणीच्या आधाराने वसिष्ठांच्या अंतःकरणाची झालेली अवस्था अभ्यासली. गोस्वामीजी म्हणतात की भरतजींच्या या वाणीमुळे वसिष्ठांच्या अंतःकरणामध्ये एक विलक्षण प्रेमाची अशी स्थिती निर्माण झाली, ज्यामुळे वसिष्ठांसारख्या मुनींची बुद्धी देखील एखाद्या अबला स्त्रीसारखी जी समुद्राच्या किनाऱ्यावरती उभी आहे, परंतु तिला या समुद्राला पार करण्यासाठी कुठलंही साधन नाही, ना कुठली नौका आहे, ना कुठलं जहाज आहे, ना कुठला तराफा आहे. अशा या विलक्षण समुद्रकिनारी ज्या अबलेची स्त्री जशी व्हावी तशी वसिष्ठांच्या बुद्धीची स्थिती भरतजींच्या या प्रेमसागरामध्ये न्हावून निघाल्यामुळे झालेली आहे. मनुष्याच्या बुद्धीला एखाद्या शिंपल्याच्या रूपामध्ये जर धरलं तर हा शिंपला जसा संपूर्ण समुद्राला आपल्या आतमध्ये सामावून घेऊ शकत नाही, त्याप्रमाणे वसिष्ठ देखील भरतजींच्या या विलक्षण समर्पण भावनामध्ये स्वतःच्या या तर्कबुद्धीला शाबूत ठेवू शकत नाहीये. अशी असहाय्य झालेली ही अवस्था, आणि त्यामुळे वसिष्ठांनी भरताचं हे समर्पण पाहिलं आणि आता याचा निर्णय प्रभू रामचंद्रांच्या द्वारेच करवून घ्यावा, कारण तोच एकमेव आधार आहे हे त्यांनी मनोमन जाणलं. सर्व सभा वसिष्ठ, अयोध्यावासी आणि भरतजींच्या समवेत प्रभू रामचंद्रांच्या जवळ आली. प्रभू रामचंद्रांनी सर्वांना आसन दिलं, वसिष्ठांना प्रणाम केलेला आहे, आणि वसिष्ठांनी क्षणामध्ये आपल्या मनातला हा आर्त भाव प्रभू रामचंद्रांच्या समोर व्यक्त केला. सबके उर अंतर बसहु जानहु भाऊ कुभाऊ, पुरजन जननी भरत हित होई सो कहिय उपाऊ. हे प्रभो, आपण आता असा उपाय करा ज्यामुळं या अयोध्यावासी आणि त्याचबरोबर भरत आणि त्याच्या सर्व माता यांचं हित होईल. अशा रीतीने वसिष्ठ देखील आपल्या या आर्त भावनेतून प्रभू रामचंद्रांना जणू विनवणीच करत आहेत. प्रभू रामचंद्र वसिष्ठांचं हे म्हणणं ऐकून घेतल्यानंतर त्यांना आता नेमकं काय उत्तर देणार याची आम्हा सर्वांनाच एक उत्सुकता लागून राहिलेली आहे. आता या उत्तराचं जे चिंतन गोस्वामीजींनी आपल्याला आजच्या चौपायांमध्ये सांगितलेलं आहे, सज्जन हो, आपण त्याचं सर्वप्रथम गायन करूयात. आरत कहि बिचारी नकाऊ, सूझ जुआरी आपन दाऊ. सुनि मुनि बचन कहत रघुराऊ, नाथ तुम्हारे ही हाथ उपाऊ. सब कर हित रुख राउरी राखे, आयसु किए मुदित
फुरभाषे। प्रथम जो आय सुमोख होई, माथे मानी करऊं सिख सोई। पुनि जेहि कह जस कहब गोसाई, सो सब भांति घटी सेवकाई। कह मुनि राम सत्य तुम भाषा, भरत सनेह विचारु न राखा। तेहि ते कहूँ बहोरी बहोरी, भरत भगति बस भैमति मोरी। मोरे जान भरत रुचि राखी, जो कीजिए सो शुभ शिव साखी। भरत विनय सादर सुनिय, करिय विचारु बहोरी। करब साधु मत लोक मत, नृपनय निगम निचोरि। सियावर रामचंद्र प्रिय हो। सज्जनों, चित्रकूटावरती आज एक विलक्षण न्यायसभा वसिष्ठांच्या अध्यक्षतेखाली बसलेली आहे. आपण देखील लौकिक समाजामध्ये न्याय व्यवस्था बघतो. त्या न्याय व्यवस्थेमध्ये एक न्यायाधीश असतो आणि दोन पक्ष असतात. दोन्ही पक्षांचं एकमेकांच्या विषयी काही समज गैरसमजातून परस्पर स्वार्थाच्या दृष्टीने आरोप केलेले असतात आणि त्या आरोपांची सत्य असत्यता तपासणं आणि त्या पद्धतीने न्याय निवाडा करणं हे त्या न्यायाधीशाचं काम असतं. चित्रकूटावरती देखील ही न्यायसभा बसलेली आहे. परंतु लौकिक न्यायसभा आणि या चित्रकूटावरच्या न्यायसभेमध्ये जमीन आसमानाचं अंतर आहे. काही मुख्य फरक बघूयात, म्हणजे आपल्याला लक्षात येईल की आपण नेमकं कुठल्या न्यायसभेमध्ये प्रवेश करत आहोत. पहिली गोष्ट आहे की लौकिक न्यायसभेमध्ये एक आरोपी असतो तर एक फिर्यादी आहे. फिर्यादी पक्षाला वाटत असतं की आपलं काहीतरी नुकसान झालेलं आहे, त्याच्या बदल्यात तो आरोपी पक्षाकडून काहीतरी मिळवू प्राप्त करू इच्छित असतो. ही सर्व स्वार्थाची सभा आहे. या उलट चित्रकूटवरची ही न्यायसभा समर्पणाची न्याय व्यवस्था आहे. इथं आरोपी आणि प्रत्यारोपी असे दोन पक्ष नाहीच. इथं मी स्वतःला जास्त समर्पित करतोय का दुसरी असलेली आपल्याच हृदयाची बाजू स्वतःला जास्त समर्पित करत आहे. इथं स्वार्थ नाहीच. इथं जर कुठला स्वार्थ असेल तर माझा त्याग जास्त व्हावा हाच स्वार्थ आहे. लौकिक न्याय व्यवस्था ही कायद्याच्या आधाराने चालते, तर्काच्या आधाराने चालते. चित्रकूटाच्या न्याय व्यवस्थेमध्ये तर्क नावाच्या गोष्टीला मुळातच कुठलं स्थान राहिलेलं नाहीये. याचं कारण असं आहे की इथं जे न्यायाधीश म्हणून वसिष्ठ आहेत, त्या न्यायाधीश वसिष्ठांनाच
आता या विदेही अवस्थेमुळं आणि त्यातच प्रभू रामचंद्रांच्या या एका विलक्षण अमर्याद अशा प्रेमसागराच्या जवळ वास्तव्य मिळाल्यामुळं वसिष्ठ आपल्या अंतःकरणामध्ये कुठल्याही प्रकारच्या तर्कवादाला घेऊन जगू शकत नाहीये. समर्थांनी आत्मारामामध्ये प्रभू रामचंद्रांचं जे वर्णन केलेलं आहे ते जणू काही या चित्रकूटाच्या न्याय व्यवस्थेसाठी आपल्याला नीट समजून घेतलं म्हणजे समर्थांची प्रभू रामचंद्रांच्या वरची असलेली निष्ठा, त्यांची अनुभूती आपल्याला त्यांच्या शब्दामध्ये कळेल. आत्मारामात समर्थ माऊली म्हणते, जेथे थांबावला तर्क, जेथे भांबावला तर्क, जेथे पांगुळला विवेक, तेथे शब्दांचे कौतुक केवी घडे. कोण आहे श्रीराम? ज्या श्रीरामाच्या अंतरंगामध्ये चाललेला हा एक विलक्षण प्रेम सागराचा प्रवाह वसिष्ठांना अभ्यासायचा आहे, त्या प्रेमसागरामध्ये कुठल्याही प्रकारचे तर्क चालू शकत नाहीत. जिथे भांबावला तर्क आणि या उलट लौकिक न्याय व्यवस्था ही तर्काशिवाय कुठल्याही पद्धतीचा न्याय निवाडा करू शकत नाही. आपण बघतो की लौकिक न्याय व्यवस्थेमध्ये न्यायाधीश हा दोन्हीही पक्षांच्या पासून त्रयस्थ राहू शकतो, नामानिराळा राहू शकतो. अगदी एखाद्याला फाशीची शिक्षा द्यायची वेळ आली तरी विशेष कुठलाही मनामध्ये त्रास न करून घेता जे काही कायदा व्यवस्थेमध्ये बसतं त्यानुसार तो न्याय निवाडा करू शकतो. परंतु इथं वसिष्ठांच्या बाबतीमध्ये मात्र प्रश्न वेगळा आहे. ज्या वसिष्ठांच्या माध्यमातून भरतजी प्रभू रामचंद्रांना आपल्या मनातला हा गुज भाव सांगू इच्छित आहेत, त्या वसिष्ठांना एका बाजूला या भरताच्या हृदयामधून वाहत असलेल्या विलक्षण प्रेम प्रवाहामुळं विदेहत्व प्राप्त झालेलं आहे, तर दुसऱ्या बाजूला प्रभू रामचंद्रांच्या सन्मुखतेमुळे आपल्या हृदयामध्ये असलेल्या सर्व तर्क आणि विवेकाला तिलांजली स्वाभाविकपणे त्यांना द्यावी लागलेली आहे. बर, इथं दोन्हीही वसिष्ठांचे जणू काही प्राण आहेत. त्यामुळे इथं बोलला गेलेला प्रत्येक शब्द हा नवनीत आहे. इथं प्रेमाला न्याय, धर्म या व्यवस्थांच्या आधाराने मोजमाप करण्याचा एक केविलवाणा प्रयत्न आहे. परंतु एक निर्मळ प्रेम जेव्हा भगवंताच्या चरणांजवळ भरताचे हे सजल नयन अभिषेक रूपाने नित्य त्याच्या चरणांचं पूजन करत आहेत, अशा ठिकाणी वसिष्ठ रूपी न्यायाधीशांना देखील आपल्या सर्व विवेक आणि तर्काला आपण शाबूत ठेवून या संवादामध्ये योग्य मार्गदर्शन करणं अत्यंत अवघड झालेलं आहे. अशा या चित्रकूटाचं ही न्याय व्यवस्था, ही त्यागाची एक विलक्षण प्रवाही संवादी मालिका आता सुरू होणार आहे. सज्जनहो, ही मालिका जो आपल्या हृदयामध्ये धारण करेल ना, मी तुम्हाला आधीच फलश्रुती सांगून ठेवतो, भरताला तर पादुकांची प्राप्ती होणार आहे. त्या केवळ पादुका नाहीत, ते प्रभू रामचंद्रांचे जणू काही हे दोन नेत्र आहेत. हे नरनारायणासारखे अयोध्येचं रक्षण करणारे, भरताचे रक्षण करणारे असं विलक्षण दिव्य विग्रह आहेत. परंतु या कथा प्रवाहामध्ये जो मनापासून श्रवण करेल, चिंतन करेल, या सर्व गोष्टी जो मनापासून
या शास्त्रांच्या आधाराने देखील अभ्यासेल, मला वाटतं की सर्व षटशास्त्रांचं आपण निदान स्पर्श करत करत या कथा विभागामधून दर्शन घेणार आहोत. आपल्याला न्याय, मीमांसा, दर्शनशास्त्र या सर्व गोष्टी ज्या कदाचित या जन्मामध्ये अभ्यासता येणार नाहीत, परंतु या सर्वांचं सार या संवादामध्ये येणार आहे. आणि या प्रत्येक ठिकाणी या संवादामध्ये प्रेम हेच अग्रभागी राहणार आहे. वसिष्ठ भरत आणि सर्व समाजाच्या सहित प्रभू रामचंद्रांच्या समोर आलेत आणि त्यांनी निवेदन केले की रामा, ही माझी सर्व मुलं, हे अयोध्यावासी माझ्याकडे मोठ्या अपेक्षेने आले की मी तुझ्याजवळ निवेदन करावं. लौकिकाच्या आधाराने, रूपाच्या आधाराने माझा देखील मनातला तोच भाव आहे, परंतु या प्रभू रामचंद्रांचा संकोच आणि भरताचं हे प्रेम, यामध्ये या वसिष्ठांची ही आर्त अवस्था निर्माण झालेली आहे. त्यामुळे रामा, तूच आता काहीतरी असा उपाय कर की ज्यामुळे या सगळ्यांचं हित होईल, सगळ्यांचं कल्याण होईल. अरे तू म्हणशील की आपण कुलगुरू आहात वसिष्ठ, आपण मला विनंती का करता? पण काय सांगू रे माझ्या मनाची अवस्था. सूझ जुआरी ही आपण दाऊ. जुगार खेळणाऱ्याला जसा केवळ आपणच आपला डाव साधावा असं वाटतं, त्यामुळे तो जसा बऱ्याचदा विचार करून कार्य करत नाही. जशी आर्त लोक, दुःखी लोक आपल्याला हवी असणारी गोष्ट मिळावी यासाठी कित्येकदा अविवेक धारण करतात, तशी माझी द्विधा मनस्थिती झालेली आहे. त्यामुळे रामा, या सर्वांचं कल्याण होईल असा उपाय तू आम्हाला सांग. वसिष्ठांनी प्रभू रामचंद्रांच्या समोर आपलं हे अंतःकरण जणू काही रीत करून टाकलं. ही प्रामाणिकता आहे सज्जनो संवादातील, की जेव्हा या भरताने मी आजन्म वनवास स्वीकारायला तयार आहे हे विधान वसिष्ठांच्या समोर केलं, त्या सरशी वसिष्ठ हे आपल्या स्वतःवरती देखील नियंत्रण प्राप्त करू शकत नव्हते. आणि त्यामुळे ही नौका प्रभू रामचंद्रांच्या आश्रयाला आलेली आहे, हेलकावे खातीये. काय करावं, काय करावं. प्रभू रामचंद्र सर्व सभेकडे पाहतायत, आपल्या प्राणप्रिय भरताकडे पाहतायत आणि तत्पश्चात वसिष्ठांच्याकडे पाहतायत. प्रभू रामचंद्रांच्या चेहऱ्यावर एक प्रसन्नता आहे, एक स्मित हास्य आहे. प्रभू रामचंद्र आपले नेत्र वसिष्ठांच्या चरणांच्याकडे नेत मोठ्या संकोचाने आणि विनयाने वसिष्ठांना आर्जव करतात आणि म्हणतात, प्रभो, सुनी मुनी बचन कहत रघुराऊ, नाथ तुम्हारे ही हाथ उपाऊ. स्वामी, आपण मला कोणत्या अधिकाराने मी काहीतरी उपाय करावा असा प्रश्न विचारताय बरं. स्वामी, आजपर्यंत लहानपणापासून आपण जी जी काही म्हणून आज्ञा दिली ती आज्ञाच शिरसावंदे मानणं हेच या रामासाठी कार्य आहे. उपाय तर आपल्या हातामध्ये आहे. सज्जनो, लौकिक चरित्राच्या आधाराने ही प्रभू रामचंद्रांची विनयशीलता आहे, त्यांचा हा संकोची स्वभाव आहे. परंतु आज परमार्थाच्या क्षेत्रामध्ये जेव्हा एका जीवाचा उद्धार करण्याची याचना सद्गुरु रामाच्या समोर घेऊन जातात, जेव्हा हा भगवंतासाठी संपूर्ण वेडावलेला जीव आहे,
ज्याला स्वतःचा कुठला स्वार्थ राहिला नाही, जो प्रभू रामचंद्रांच्या प्राप्तीसाठी समर्पण म्हणून आपला प्राण देखील द्यायला तयार आहे, ज्याने जीवनातल्या सर्व लौकिक सुखांची तिलांजली दिलेली आहे, जो एक प्रकारे या भगवंतासाठी पूर्णपणे वेडा झालेला आहे, या व्यावहारिक जगामध्ये ज्याचं हे नाणं आता खोटं ठरत चाललेलं आहे. अशा या जीवाच्या उद्धारासाठी जेव्हा सद्गुरू देखील त्याची फाईल प्रभू रामचंद्रांच्या समोर ठेवत असेल की रामा, या बालकाचं हित काय आहे ते बघ आता तू. रामाला सन्मुख करणं हेच सद्गुरूचं कार्य आहे. रामाच्या चरणी त्या जीवाच्या उद्धारासाठी विनवणी करणं हेच सद्गुरूचं कार्य आहे. आणि त्यावेळेला प्रभू रामचंद्र देखील आपण कोणाच्या अधीन आहोत हेच आपल्याला, जे मी काल आपण श्री महाराजांचं वाक्य सांगितलं की नव्हे नव्हे रामाचा हात धरून तुमचं काम करून घेणं हे माझ्याकडे लागलं, तसं आता वसिष्ठ भरताला रामाच्या समोर घेऊन आलेले त्याच्या हितासाठी. परंतु भरताच्या या अंतःकरणामधल्या या विशुद्ध प्रेमाची अशी अवस्था आहे की तिथं सद्गुरु तत्व देखील प्रभू रामचंद्रांच्या समोर त्या जीवाची वकिली करू शकत नाहीये. आणि अशा वेळेला प्रभू रामचंद्र देखील अत्यंत मनापासून सद्गुरु तत्वाला सांगतात की मी तुमच्या कक्षेमध्येच आहे, तुम्ही जो काही आज्ञा द्याल ती शिरसावंद्य मानणं हेच माझं काम आहे. काय विलक्षण त्रिवेणी संगम आहे सज्जनो हा. समर्थ दासबोधामध्ये याला अद्वैतामध्ये नेऊन आपल्याला सांगतात की जिथं गुरु प्रचिती, शास्त्र प्रचिती आणि आत्मप्रचितीचा त्रिवेणी संगम होतो. मला आता या रामचरितमानसच्या आधाराने वाटतं की समर्थांनी दासबोधामध्ये जो हा त्रिवेणी संगम सांगितला तोच हा चित्रकूट आहे, जिथं तिघही जण एकाच पातळीवरती आलेले आहेत. जसं माऊली ज्ञानेश्वरीमध्ये म्हणते की एकाच सहस्त्र दलरूपी कमलामध्ये मी आणि माझा निवृत्ती बसलेलो आहोत. सर्वांचे अधिकार समसमान झालेले आहेत. तिथं आता कोण कोणावरती उपकार करणार? त्यामुळे प्रभू रामचंद्र शास्त्र प्रचितीच्या आधाराने वसिष्ठांच्या गुरु प्रचितीकडे पाहतात आणि या दोघांचंही प्रतिबिंब भरताच्या आत्मप्रचितीमध्ये त्यांना दिसतंय. हेच या त्रिवेणी संगमाचं चित्रकूट आहे. आणि सज्जनो, जीवनामध्ये आमच्या देखील या हृदयस्थ चित्रकूटामध्ये आम्हाला राम सन्मुखतेचा जो क्षण येतो त्यावेळेला या तिन्ही शास्त्रांचा संगम आमच्या हृदयामध्ये होत असतो. जे आपण ग्रंथांमध्ये पाहिलं तेच आपल्याला संताच्या चरित्रामध्ये दिसलं आणि ते संताच्या चरित्रामध्ये त्याने जे सांगितलं त्याचा परिपूर्ण अनुभव त्याच्या कृपेने साधन मार्गाने जाता जाता त्या जीवाला प्राप्त झाला. असा हा सुंदर हृदयस्थ असलेला चित्रकूट पर्वत आहे. नाथ तुम्हारे ही हात उपाव. पुन्हा चरित्र पातळीवरती प्रभू रामचंद्र म्हणतायत की वसिष्ठ, उपाय तर आपल्याच हातात आहे. आपण मला आज्ञा द्या. सब करहित रूख जाऊरी राखे, आय सुकिये मुदित फुर भाषे. मी सत्य प्रतिज्ञा करून सांगतो की हा राम माझे कुलगुरु वसिष्ठ यांच्या आज्ञेमध्ये आहे. त्यांच्या मनाची जी इच्छा असेल त्या इच्छेचा कल राखणं हे रामाला निश्चित करणं भाग आहे. किंबहुना हे रामाचं ब्रीद वाक्य आहे.
आपण मला जी काही आज्ञा द्याल हे प्रभो, ती प्रसन्नतापूर्वक मी शिरोधार्य मानेन. नवे नवे त्या पद्धतीने आचरण करणं, यामध्ये सर्वांचं हित सामावलेलं आहे. त्यामुळं आपण मला आज्ञा द्या. उपाय आपल्याच हातात आहे. प्रभू रामचंद्रांनी आपल्या मनातला भाव वसिष्ठांच्या चरणी ओतलाय. आता वसिष्ठांची भूमिका, या न्यायाधीशाची भूमिका, इकडं प्रेमाचा सागर तर इकडं विनय आणि संकोचाचा सागर, यामध्ये जणू काही जी अबला स्त्री निदान किनाऱ्यावरती उभी होती, ती आता या प्रभू रामचंद्रांचा सागर एका बाजूने आणि एका बाजूने या भरतजींच्या प्रेमसागरामध्ये संपूर्णपणे आखंड बुडाल्यासारखी त्यांच्या बुद्धीची अवस्था झालेली आहे. भरतजींनी देखील हे सांगावं की स्वामी, हे सर्व काही आपल्या आशीर्वादामध्ये सामावलेलं आहे, आपण मला तसा आशीर्वाद द्या. आणि प्रभू रामचंद्र म्हणतायत की मी तुमच्या आज्ञेमध्ये बांधलेलो आहे, आपण मला तशी आज्ञा द्या. या चित्रकूटावरती प्रत्यक्ष परमात्मा आणि संत सद्गुरूच्या स्थानाला किती विलक्षण उंचीवरती नेतात सज्जन. अशा या वसिष्ठ परंपरेचे आपण सर्वजण या ब्रह्मचैतन्यांपर्यंत आलेले या तत्वाचे पाईक आहोत. यावरून आपण आपल्या गुरूंची किंमत समजावी की जिथं प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र म्हणतात की आपण मला आज्ञा द्या, त्याप्रमाणे मी वागतोय. आणि भरतजी म्हणतात की वसिष्ठजी, आपल्या आशीर्वादामध्ये सर्वांचं हित सामावलेलं आहे, तेव्हा आपण जो आशीर्वाद द्याल तोच सुफल होईल. अशा ठिकाणी आत्माराम आपल्याला खऱ्या अर्थाने आणखीन गुह्यतेमध्ये नेतो की जेथे भांबावला तर्क, जेथे पांगुळला विवेक. वसिष्ठ मनामध्ये विचार करू शकत नाहीये. त्यांच्या अंतःकरणामध्ये अनुर्वाच्य अशी स्थिती निर्माण झालेली आहे. ही दोन दिव्य तत्व परस्पर समर्पणासाठी एका विलक्षण उंचीवरती आलेली आहेत. आणि त्यातून स्त्रवणारा हा स्वानंद रूपी रस, त्यामध्ये वसिष्ठजी स्वतःला काही केल्या एका न्यायाधीशाच्या भूमिकेमध्ये आणू शकत नाहीत. वसिष्ठ म्हणतात, कह मुनी राम सत्य तुम भाषा. रामा, तू म्हणतोस ते योग्य आहे, ते बरोबर देखील आहे, परंतु मी काय करू रे रामा. भरत स्नेह विचारून राखा. भरताच्या या निर्मळ प्रेमामुळं, त्याच्या या संस्पर्शामुळं हे वसिष्ठ आता कुठल्याही प्रकारचा विचार स्वतःच्या अंतःकरणामध्ये दृढ करण्या इतके सक्षमच राहिलेले नाहीयेत. सर्व शास्त्रांच्या वरती आहे ते प्रेम, आणि त्या प्रेमाच्या झऱ्याचं उद्गम स्थान म्हणजे भरत आहे रे. त्या भरताच्या बरोबर अयोध्येपासून मी निघालो, आणि जसं जसं हे चित्रकूट पर्वत येऊ लागला जवळ, तेव्हाच मी जणू काही या भरताच्या विलक्षण विरहरूपी प्रेमामध्ये आखंड बुडालो होतो. परंतु जितका जितका मी या भरताच्या सहवासात आहे, जितका जितका मी त्याच्या हृदयाच्या जवळ जात आहे, तितकं तितकं माझ्या अंतःकरणामध्ये लक्षात येतंय की माझा तर्क, माझा विवेक हा सर्व दृष्टीने पांगळा ठरतोय. रामा, तू मला वारंवार विचारत आहेस, तेव्हा मी तुला केवळ एकच गोष्ट सांगतो. तुझे कुलगुरू वसिष्ठ स्वतःचा विवेक आणि बुद्धी या आधाराने आता काहीच सांगू शकत नाहीत, कारण माझी बुद्धी संपूर्णपणे भरताच्या प्रेमामध्ये लिप्त झालेली आहे.
आणि यामध्ये मला कुठलाही त्रास नाही, यामध्ये मला कुठली यातना नाही. त्या प्रेमसागरामध्ये अखंड बुडून राहावं हेच माझ्या मनाला अत्यंत प्रिय वाटते रामा. त्यामुळे जर तू मला विचारशील की मी काय करावं, काय आज्ञा द्यावी, तर ती आज्ञा मी शब्दाच्या आधाराने सांगू शकत नाही, कारण या प्रेमसागरामध्ये वाणीला स्फुरण नाहीये. मला केवळ एवढंच वाटतं की रामा, भरत भगती बस भई मती मोरी, मोरे जान भरत रुचि राखी. मला केवळ एवढंच वाटतंय की भरताची रुची पाहून, भरताची जी इच्छा असेल त्याप्रमाणे तू आज्ञा पालन कर. संत सद्गुरूला विनवणी करतोय, सद्गुरू परमात्म्याला विनवणी करतोय. परमात्मा म्हणतो मी सद्गुरू तुमच्या अधीन आहे, सद्गुरू म्हणतात मी या संताच्या अधीन आहे. हा तो त्रिवेणी संगम आहे सज्जनो, जिथं कोणालाच वेगळं काढता येऊ शकत नाहीये. आता इथं देहबुद्धीचा थोडा जरी अंश शिल्लक असता तर भरतजी खरं तर प्रसन्न व्हायला पाहिजे होते की वसिष्ठांनी किती व्यावहारिक चतुराईच्या आधाराने ही हारलेली बाजी माझ्यापर्यंत आणून दिली, की रामाला ते आज्ञा देत आहेत की भरत जे सांगतोय त्याप्रमाणे मी वागू. आणि भरताला काय पाहिजे? राम अयोध्येला परत यावा, याच्या पलीकडे भरताला काय हवंय? खरं तर निकाल अगदी सोपा करून टाकलाय प्रभू रामचंद्रांनी. परंतु सज्जनो, प्रेम काय असतं, ते समर्पण काय असतं, याचा भाव आम्हाला अजूनही कळायला बराच प्रवास करायचा आहे. वसिष्ठजी म्हणतात शिवजी साक्षी आहेत रामा, भरताची जी रुची असेल त्या रुचीप्रमाणे तीच तू आज्ञा समजून आचरण कर. भरताला पहिल्यांदा काय सांगायचं आहे ते तू शांतपणे ऐकून घे, त्यावरती विचार कर. आणि तत्पश्चात साधुमत काय आहे, लोकमत काय आहे, राजनीती काय आहे, सर्व वेदांचं सार काय आहे, या सगळ्याचं सार काढून तू तर प्रत्यक्ष धर्मधुरंधर आहेस, या सगळ्यांचा विचार करून तू भरताच्या इच्छेला मान्यता द्यावीस, हेच या वसिष्ठांचं सांगणं आहे. सज्जनो, चित्रकूटामध्ये हा एक विलक्षण समर्पणाचा जो संवाद सुरू झालेला आहे, त्यातील पुढील कथाभाग आपण आता उद्याच्या कथाप्रवाहामध्ये बघूयात. जानकी जीवन स्मरण जय जय.